अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, गुरुपौर्णिमा जवळ येत आहे. 29 जुलै 2026 वार बुधवारी या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. स्वामी भक्त, दत्तभक्त काही ना काही सेवा करत असतात. सर्वात अगोदर तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. गुरुपौर्णिमा आपल्या गुरुंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस असतो, म्हणजेच गुरुपौर्णिमा. तर आपण आपल्या गुरूंना काही ना काही देणं लागतं असतं. तर यासाठी आपण गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून काही ना काही कुठली ना कुठली सेवा करत असतो. या काळामध्ये गुरुतत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक सक्रिय असतात आणि म्हणूनच आपण या काळात जास्तीत जास्त सेवा करायची असते. आपल्या सेवेचा पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी सेवा करायची आहे. तर आता सेवा खूप आहेत. स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप, तारक मंत्र 11 वेळा. बघितलं तर दत्तबाबांनी गुरुचरित्राचं पारायण, त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय, भरपूर अशा सेवा आहेत. आता काहींना अजिबातच वेळ नसतो. ज्यांना स्वामी चरित्र सारामृत ही सेवा करणं शक्य नाही, पारायण करणं शक्य नाही, ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही, त्यांनी नक्कीच तारक मंत्राची सेवा करावी. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपण तारक मंत्र रोज म्हणत असतो. तारक मंत्र आपण रोज म्हणताना आपल्याला कुठले नियम पाळण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे जर का तुमच्या काही अडलेल्या इच्छा असतील किंवा एखादा अडलेला असं काही काम असेल की मार्ग सुटत नसेल, मार्ग मिळत नसेल, आजारी व्यक्ती असेल, एखादं मूल चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल किंवा तापट स्वभाव असेल, रागराग करत असेल, तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी नक्कीच ही सेवा करू शकता. कारण हा जो काळ असतो ना, गुरुपौर्णिमेच्या आधीचा आणि नंतरचा, हा खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतो, तर सक्रिय असतो. त्यामुळे या काळामध्ये आपण जी काही सेवा करू याचं आपल्याला 100% फळ मिळत असतं. त्यामुळे तारक मंत्राची सेवा, ही सेवा कशी करायची, कधी करायची, किती दिवस करायची, तर ही सेवा तुम्ही नक्कीच 21 दिवसांची करू शकतात. तर बघा, इच्छापूर्तीसाठी देखील तुम्ही ही तारक मंत्राची सेवा करू शकतात. मग ही सेवा तुम्ही 9 जुलैला चालू करू शकतात आणि 29 जुलैला म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवस होतात. तर 29 जुलैपर्यंत तुम्ही करू शकतात. आता ज्यांना मध्ये अडचणी येत असतील, मासिक धर्म किंवा खंड काही पडत असेल, तर तुम्ही ही सेवा आजपासूनच चालू केली तरी चालणार आहे. शक्यतो तारक मंत्राची सेवा आपण ब्रह्ममुहूर्तावर करण्याचा प्रयत्न करावा, कारण की त्यावेळेला कोणताही आवाज येत नाही. ब्रह्ममुहूर्तावरच सेवा का करावी, तर बघा, सेवा कोणतीही असू द्या, जेवढी ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही करताना त्याचं एक फळ आपल्याला अधिक पटीने भेटत असतं. कारण ब्रह्ममुहूर्त ही जी वेळ आहे ना, तर याच्यामध्ये सात्विक लहरी ह्या मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. तर पॉझिटिव्ह एनर्जी ही जास्त प्रमाणात असते. त्याचप्रमाणे या वेळेत शांतता असते. कुठल्या गाडीचा, कुठल्या गाण्याचा, माणसांचा कुठलाही आपल्याला डिस्टर्ब होत नाही. तर बघा, अगदी शांत वातावरण असतं. तर या वेळेमध्ये जर का आपण सेवा केली तर नक्कीच आपलं लक्ष आपल्या सेवेमध्ये केंद्रित होतं आणि आपण ज्या इच्छेसाठी सेवा करतो ती इच्छा नक्कीच पूर्ण होते. आपण कोणतंही काम ब्रह्ममुहूर्तावरती केलं ना, तर ते आपलं पूर्ण होतंच, म्हणजे होतं 100%. तुमची जी इच्छा असेल ती संकल्प सोडून तुम्ही ही 21 दिवसांसाठी सेवा करू शकतात. आता ही सेवा तुम्ही 21 दिवसांच्या आधी संपली तरी पण चालेल, 21 दिवसांच्या नंतर जरी ही सेवा चालू राहिली तरी चालणार आहे. कारण बघा, तारक मंत्र हा आपण रोज म्हणत असतो. तो म्हणण्यासाठी आपल्याला कुठल्या नियमांची, कुठल्या बंधनांची, कोणाच्या परमिशनची गरज नसते. परंतु तारक मंत्र अतिशय प्रभावी हा मंत्र आहे. तारक मंत्र या शब्दातच त्याचा अर्थ दिलेला आहे. तारक म्हणजेच तारणारा. नडलेला आहे, जो अडलेला आहे, जो अडचणीत आहे, ज्याला मार्ग मिळत नाहीत, अशांनी त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग म्हणजे आपले स्वामी देत असतात. मग तुम्ही ही सेवा कशी करायची, तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यावर देवघरासमोर बसायचं आहे. धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं, बसायला आसन घ्यायचं. पहिल्या दिवशी संकल्प सोडा. त्यानंतरनं तुम्हाला एक ग्लास घ्यायचा, पूर्ण स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे ग्लास. तुम्हाला सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर या ग्लासवरती तुमचा उजवा हात ठेवायचा आहे, किंवा तुम्ही तुमच्या उजव्या हाताची 3 बोटं या पाण्यात बुडवून ठेवू शकतात. हात स्वच्छ धुवून घ्या. एक तर पाण्यात बुडवा किंवा ग्लासवर हात ठेवा. अगदी मनापासून तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला त्या पाण्याकडे बघून तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे, इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि तुम्हाला
तारक मंत्र म्हणताना, इच्छा बोलताना तुम्हाला तुमचे विचार, तुमचं मन हे पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ज्यावेळेस आपलं मन पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस नक्कीच आपल्याला आपल्या अडचणीतून मार्ग मिळतो. तर आपल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतात. तर आता बऱ्याच जणांना सेवा करूनही अनुभव येत नाहीत. तर बघा, त्यांच्याकडनं काही ना काही चूक होत असेल, त्यांची सेवा करत असताना सेवेत लक्ष नसेल, त्यांची स्वामींशी एकाग्रता नसेल, त्यांच्या डोक्यात वेगळे विचार असतील, सेवेमध्ये खंड पडत असेल किंवा सेवा करताना आपल्याला एका बैठकीतच सेवा करायची आहे. तुम्ही एकदा बसल्यानंतर 11 वेळा तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा. अगदी 2-2 मिनटं या तारक मंत्राला लागतात, परंतु अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. जर काही सेवा तुम्ही मुलांसाठी करत असाल तर हे तारक मंत्राचं पाणी तुम्ही त्या मुलांना प्यायला द्या, घरामध्ये शिंपडा. एखादी आजारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी करत असाल तर आजारी व्यक्तीला पाणी प्यायला द्या. तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी ही सेवा करत असाल तर तुम्ही हे तारक मंत्राचं पाणी सगळ्यांना थोडं थोडं प्यायला द्या. पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकून हे देऊ शकतात. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे. आणि राहिलेलं थोडंसं पाणी ना घरामध्ये सगळीकडे शिंपडा, जेणेकरून की आपल्या घरातली नकारात्मकता, निगेटिव्हिटी जी काय आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होईल. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की ज्यांचे मार्ग आहे, ज्यांचे अडचणी आहेत, कोणाचे कामं मार्गी लागत नाहीत, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचा मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.